चालू आहे. साहेब आम्ही तुमच्याकडे मागायचं काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगायचं तरी काय, भगवान देताय छप्पर फाडके आणि देवाभाऊ जब देताय तो आबाळ फाडके, अशी आमची परिस्थिती झाली. फलटणला जे जे मागितलं ते सगळं आपल्याला. आमच्या मनामध्ये कायम, फलटणकरांच्या मनामध्ये आम्ही कायम मागं चाललो होतो. 30 वर्षाची फलटणची तुम्ही रस्ते येताना बघितलं सर. फलटण शहरामध्ये हे महिलांसाठी शौचालय सुद्धा बांधू शकले नाही. बांधलं 128 कोटी रुपयाचं साहेब या ठिकाणी मलनिस्सरण नावाची योजना केली. दुर्दैव असं आहे की 10 वर्षामध्ये साहेब योजना गाडली गेली, जमिनीच्या पोटात गाडली गेली. पण एकाही शहराचं मलनिस्सरण योजनेतनं गटर हे फलटण शहराचा एकाही नागरिकाचं जोडलं गेलं नाही. 128 कोटी रुपये कुठे गेले फलटण शहराचे कुणालाही माहिती नाही. आणि तपास करायचा असेल तर 128 कोटी रुपये कुठे गेले याचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा लागेल, कारण महाराष्ट्र सरकारने पैसे दिले.